नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की टायपिंगची स्पीड कशी वाढवायची. मित्रांनो, आपण बऱ्याच साऱ्या परीक्षांसाठी टायपिंगची प्रॅक्टिस करत असतो. ती GCC TPCची एक्झाम असो किंवा MPSCची स्किल टेस्ट असो किंवा जिल्हा न्यायालयाच्या टायपिंगच्या टेस्ट असो किंवा स्टेनोग्राफरसाठी असो किंवा इतर कोणत्याही एक्झामसाठी जिथे जिथे टायपिंग लागते तिथे सर्वांसाठी मुलांना एकच प्रॉब्लेम फेस करावा लागतो, ते म्हणजे टायपिंगची स्पीड वाढवायची कशी. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी असेच काही 3 रामबाण उपाय इथे आणलेले आहेत, जे जर तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमध्ये जर का अंमलबजावणी या मुद्द्यांची केली तर नक्कीच तुमची स्पीड खूप जास्त वाढेल. कारण की मी स्वतः या रामबाण उपायांचा उपयोग केलेला आहे आणि माझी स्पीड आता सध्या इंग्लिशची 50 वर्ड पर मिनिट आहे आणि मराठीची 40 वर्ड पर मिनिट आहे. तर अशी स्पीड कशी करायची, तर यासाठी मी 3 उपाय तुम्हाला सांगू इच्छितो. मित्रांनो, ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरी इतर कोणतेही व्हिडिओ बघण्याची गरज नाही. फक्त हे 3 मुद्दे तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमध्ये अंमलबजावणी करा, नंतर बघा आणि नंतर मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा की तुमची स्पीड वाढली का नाही. तर इथे पहिल्या स्लाईडमध्ये दिले की टायपिंगची स्पीड वाढवण्यासाठीचे 3 रामबाण उपाय. आता हे टायपिंग कोणत्याही लिपीमधले असो, मराठी असो, हिंदी असो किंवा इंग्लिश असो, कोणत्याही टायपिंगसाठी हे 3 मुद्देच उपयोगी पडणार आहेत. तर आता पुढे बघूयात. पहिल्या स्लाईडमध्ये मी दिलं की सराव. मित्रांनो, टायपिंगची स्पीड वाढवण्याच्या आधी तुम्हाला टायपिंगचे लेसन्स हे कंप्लीट करावे लागतील. म्हणजेच तुम्हाला त्यांचा सराव हा झालेला असावा. म्हणजेच तुमच्या बोटावर कोणतं अक्षर कोणत्या बोटावर आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. मगच तुम्ही स्पीड वाढवण्यासाठी पुढे चालू शकता. राईट. तर पहिल्यांदा काय करायचं, तुम्हाला टायपिंगचे सर्व लेसन्स कंप्लीट करायचे, त्याची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे करून घ्यायची. म्हणजे तुमच्या बोटाला माहिती असलं पाहिजे की कोणत्या बोटावर कोणतं अक्षर आहे. राईट. तर आता दुसरा मुद्दा बघा. मित्रांनो, बरेच मुलं काय करतात, मॅटर दिलेलं असतं, मॅटरकडे बघतात, नंतर टायपिंगच्या स्क्रीनकडे बघतात, नंतर अजून मॅटरकडे बघतात, अजून स्क्रीनकडे बघतात, अजून मॅटरकडे बघतात. तर अशामध्ये त्या बघण्यामध्ये तुमचा वेळ खूप जास्त वाया जातो. तर टायपिंग करण्याच्या याच्यामध्ये तुम्हाला विशिष्ट टाईममध्ये एखादं मॅटर टाईप करायचं असतं आणि तोच टाईम तुम्हाला वाचवायचा आहे. तर टाईम कसा वाचेल या मुद्द्याकडे आपल्याला लक्ष जास्त द्यायचं आहे. तर टाईम इथे वाचू शकतो की हे जे आपण इकडे तिकडे बघण्यामध्ये टाईम जातोय तो वाचू शकतो आणि तोच बघण्याचा टाईम जर का आपण टायपिंगमध्ये इन्व्हेस्ट केला तर आपल्या टायपिंगची स्पीड नक्की जास्त वाढू शकते. आणि मित्रांनो, एकाग्रता खूप जास्त महत्त्वाची असते टायपिंग करण्यासाठी. तर आपण जर का एकाग्र असू तर आपला इकडे तिकडे बघण्याचा टाईम वाचेल आणि आपण फक्त मॅटरकडे बघूनच आपण टायपिंग करू शकू आणि आपला स्पीड इथे वाढेल. म्हणजे टाईम वाचला की टायपिंगचा स्पीड वाढेल आणि जास्त शब्द टाईप होतील. त्यानंतर तिसरी स्लाईड आहे चुका टाळणे. मित्रांनो, आपण काय करतो, खूप जास्त चुका करतो आणि चुका केल्यानंतर त्यांना खोडण्यामध्ये आपला टाईम जास्त वाया जातो. तर आपण जर काय चुकाच करण्याचं प्रमाण जर का थोडं हळूहळू करून जर का कमी करायला लागलो तर आपलं हे दुरुस्त करण्याचाही टाईम असेल आणि अल्टिमेटली आपला टायपिंगचा स्पीड वाढेल. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की हे 3 मुद्दे आहेत. एक म्हणजे सराव, दुसरा मुद्दा आहे मॅटरकडे बघून टाईप करणे आणि तिसरा मुद्दा आहे चुका टाळणे. या 3 मुद्द्यांचा जर तुम्ही अंमलबजावणी तुमच्या टायपिंगमध्ये केली तर तुमचा टायपिंगचा स्पीड वाढल्याशिवाय राहणार नाही, याची गॅरंटी आहे. मित्रांनो, ही व्हिडिओ ऐकून सोडून देऊ नका. हे मुद्दे इम्प्लिमेंट करा आणि बघा तुमचा रिझल्ट वाढतो की नाही. तर हेच 3 मुद्दे मला तुम्हाला सांगायचे होते आणि मी हे मुद्दे माझ्या एक्सपिरियन्सवरून तुम्हाला सांगतोय. त्यामुळे हे नक्की तुम्हाला फायदा देईल याची गॅरंटी आहे. त्यामुळे याची अंमलबजावणी करा आणि नंतर सांगा मला की तुम्हाला हे व्हिडिओ कशी वाटली. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि थँक्यू व्हेरी मच.